पायलट साहेब घ्या, गरमागरम कडकडीत चहा घ्या आणि टकटकीत व्हा. हाय का तोंड वाकडं कराय काय झालं? साहेब चहा पान करून घ्यावे. साहेब चहा पान करून घ्या. काय रे पायलट तुझे स्वप्न बी आणि तुलाच कशी अशी सपान पडतात? काय झालं प्राणनाथ, सांगाल काय? तुला कशाला सांगू? तुला काही कदर आहे का माझी? असं कसं? कदर नसती तर एवढ्या लवकर परत आलीच नसती. काही नाही या सगळं खोटं आहे. सुमे तू इथं नव्हतीस ना तर किती छान छान स्वप्न बघत होतो मी माहिती. तू इथे लवकरात लवकर यावी अशी माझी फार फार इच्छा होती. आता आली आहेस तर काय ऐकूनच घेत नाहीस तू मला. तुला ना काळजीच नाही माझी काही. पायलट अरे काळजी म्हणून तर चेअरमन पदासाठी नाही म्हणत्या. त्या चेअरमन पदाच्या नादात माझ्या नवऱ्याकडे दुर्लक्ष नको व्हायला. तू गप्प बसा. तात्यांना काय प्रॉमिस केलं होतंस की छान संसार करून दाखव. हा असा संसार करणार आहेस? आणि अरे चांगला संसार करून दावायचाय म्हणून तर चेअरमन बदलायला नाही म्हणत्या. पायलट मला कारखान्याचं चेअरमन बनायचं नाही, कारण मला फक्त माझा संसार करायचा आहे. आणि खरंच मला राजकारणातलं काय बी कळत नाही. सुने अगं पण मम्मानं सांगितलंय म्हटल्यावर काहीतरी विचार केला असेल ना तिने. काहीतरी असेल तिच्या मनात. सगळं चांगलं होईल. काय चांगलं होणार नाही? अरे मला काही येतच नाही तर मग चांगलं कसं होणार? नाही बघ, लोकांनी मला खूप विश्वासानं निवडून दिलं आणि आता माझ्यानंतर कारखान्याला गरज आहे एका चांगल्या चेअरमनची, राजकारणीची नाही. काय चांगली बिंगली नाही. लोक मला कडक लक्ष्मी म्हणतात. अगं नाही ग बाई, तू खरंच चांगली आहेस. तू फक्त होय म्हण ना. पायलट सुमी एकदा नाही बोलली की बोलली. बरं मग दुसऱ्यांदा बोल. होय म्हण ना सुमे प्लीज. रेडिओ एकदाच बोलतो आणि मी नाही म्हणले. सुमे तू काय रेडिओ आहेस का ग? उगीच काय आपलं काहीतरी. होय म्हण ना तू प्लीज. पायलट तुला चहा प्यायचा तर पी, नाही तर राहू दे तसाच. मला लय काम आहेत घरात. गे सुमे ऐक सुमे. हॅलो बबन, ऐक ना लवकरात लवकर घरी पोच. एक अर्जंट महत्वाचं काम आहे. 0 मिनिटात नाही रे बाबा, लवकर पोच. बाय. शालू बास ना आता. नको काय नको. 3च ग्लास आहेत प्या. 4था ग्लास मागणं येतोय धरा. शालू त्या 4 ग्लासांपेक्षा 4 खांदेकरी बोलू ना माझ्यासाठी. का जीव घेतेस माझा? जीव आहे ना त्याच लायकीच आहे. काना मागणं आली आणि तिखट झाली. समर नाही ताई मॅडम नाहीत, मग तुमचं नाव चेअरमन पदासाठी जाहीर करायला पाहिजे होतं का नव्हतं? तर सुमीचा काय संबंध? एकतर ती नाही बी म्हणती आणि तिलाच चेअरमन करायला निघाले. डोसा शालू देवाकडे प्रार्थना कर, सुमन चेअरमन पदाला नाही म्हणली पाहिजे. कर 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 ना. पियाला पण नाही एवढ्यात. म्हणजे काय तू सांगितलं म्हणून प्यायला? बोला काय काम आहे? मामासाहेब अहो कारखान्याच्या चेअरमन पदासाठी सुमीचं नाव जाहीर झालंय कळलं. तर मी काय करू त्याला? काना मागणं आली तिखट झाली ती. तुमचा राजकारणातला अनुभव, तुमची हुशारी, तुमची बुद्धी आणि वय पाहता खरं तर तुमचंच नाव जाहीर व्हायला पाहिजे होतं. नाही सुमीला कितीचा अनुभव आहे हो राजकारणातला आणि काय कळतं तिला. या पदासाठी ना फक्त आणि फक्त तुम्ही लायक आहात. हो बरोबर आहे तुझं, पण म्हणजे आता ताई मॅडम पुढे मी काय बोलणार ना. मामासाहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. सुमीला राजकारणातलं काही कळत नाही. होऊ दे तिला चेअरमन.
एकदा का ती चेअरमन झाली, तिची फजिती उडाली की मग ताई मॅडमना लक्षात येईल त्यांची चूक, की त्यांनी त्यांच्या लायक भावावर केवढा मोठा अन्याय केलाय. पण मामासाहेब, त्यासाठी ना आधी सुमीची फजिती उडायला पाहिजे. एक मिनिट, पण तू हे सगळं मला का सांगतेस? अहो मामासाहेब, असं काय करता? तुमच्यासारख्या चांगल्या, हुशार, लायक माणसावर अन्याय होऊ नये असं मला वाटतं म्हणून बोलते हो. नाही, तुमच्या राजकारणावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून बोलते. पण मामासाहेब, हे ताई मॅडमला सांगू नका, नाहीतर माझी नोकरी जाईल हो. नाही, काळजी करू नकोस, मी नाही सांगणार. आणि तू बरोबर बोलतेस. म्हणजे माझाही राजकारणातला अनुभव असं सांगतोय की सुमीची फजिती होणार आणि ताईला चूक कळणार. अगदी बरोबर बोललात. चला ठेवू मग फोन. शालू, ती खानावळवाली चेअरमन पदासाठी हो म्हणली पाहिजे आणि तिची फजिती उडाली पाहिजे. आपण बबन, बबन कुठे? साहेबांच्याकडे अर्जंट काम आहे, तिकडे निघालोय. अहो ए, तिकडे नाही जायचं, माझ्याकडे मला सांग महत्वाचं काम. इकडे इकडे इकडे. मामासाहेब, देण्यात जायच्या आधी जाऊन येतो की पडदेशी. हे जातो आणि हे येतो लगेच. नाही नाही, पण येताना माझ्याकडे यायचं विसरलास तर? माझ्या वय हा, ए काय करतो? ए नाही अहो, ते देण्यात राहायसाठी दगड घेतलाय, दगड येतो लगेच. शालू, या बबनचं काय खरं नाही. हेच अर्जंट काम समरकडे. माझा राजकारणातला अनुभव असं सांगतोय, ते मला स्वतः जाऊन ऐकलं पाहिजे. अहो मग विचार कसला करताय, जावा की लवकर. हो. काय पलटी तवा ते कुठं पलटी? अरे पलती पलती काय पलटी? हे बघ लक्ष्मण, तुझ्या शब्द कोड खेळत बसायचं एवढा मला टाइम नाही बरं का. माझ्या देण्यात जायच्या आधी मला साहेबांची गाठ घेतली पाहिजे, पिली. अरे पलती बघ, पलती. काय पलटी पलटी अरे ताकद केली, आलता पलती तर बघ, ते थोबल बघ. अयो फरशी वय लक्ष्मण, तुझ्या फरशीपेक्षा साहेबांची गाठ घेणं मला लय महत्वाचं आहे. प्लीज मला जाऊ दे, प्लीज. नाही बाबा, नाही जायचं. इथं मी पलती ताप केली एवढी तुला, त्याला तुम्ही काय घ्यायचं असं पकडा लक्ष्मण, अरे काय किती धूळ आहे खाली. हे सोफ्याला किती धूळ, साफ करत नाहीस का तुम्ही? मामा, सावकाश, ठीक आहात ना? हा. बबन, आणि काय अरे, किती उशीर. काय झालं? अरे मम्मानं सुमीचं नाव चेअरमन पदासाठी जाहीर केलंय, पण सुमी होय म्हणतच नाहीये रे. या आता मग सुमी एकदा बोलली की बोलली, नाही म्हणल्यावर नाही. तिचं फुल आणि फायनलच असतं बोललेलं. हो रे, पण मी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणीतरी चांगली व्यक्ती चेअरमन पदावर बसली पाहिजे. आणि सुमीचा चांगुलपणा जगजाहीर आहे ना. एक्झॅक्टली, म्हणूनच सुमी होय म्हटली पाहिजे. होय साहेब, मी काय म्हणतो, तुम्हाला सुमीला होय म्हणायला व्हायचा दांडगा अनुभव आहे ना. मग आपण काहीतरी प्लॅन करूया आणि सुमीचा चांगुलपणा तिच्या देण्यात आणून देऊया, म्हणजे ती होय म्हणेल. वा बबन, काय सॉलिड आयडिया काढलीस. थँक्यू मामासाहेब. हे बघ, नाहीतरी आपल्या कारखान्याला गरजच आहे सुमी सारख्या चांगल्या चेअरमनची. त्यामुळे तीच झाली पाहिजे चेअरमन. ठीक आहे, ठरलं तर मग. येस, ठरलं ठरलं मामा साहेब, ठरलं. तुम्ही मॅडम बदा 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 काय बदा? अहो तिथं मधली भांडी डबे कोपला म्हणतोय की तुम्ही मॅडम होय म्हणा. लक्ष्मण दादा, डबा भांडी नाही, तुमचं समर साहेब म्हणतात. मग काय चुकीचं आहे त्यात? वय म्हणा की तुम्ही मॅडम. काय मॅडम, पुढे तुम्ही एकदा माझी बाजू घेतली होती का नाही? नेता असाच पाहिजे, आमच्यासारखा गरिबांचा कैवारी. अगदी बरोबर बोलली तिथा. तुम्ही मॅडम तुमच्या सारखा तांगुलपणा जगात कुणाकडे नाही. तुम्ही तेलमन बनायलाच पाहिजे बघा. नाही, मला माझा संसार महत्वाचा आहे. आणि मी जर चेअरमन झाले
तर तुम्हाला माझा चांगुलपणा दावा येळच मिळणार नाही. आम्हाला मिळालाय तुमचा चांगुलपणा, आता जनतेला बी मिळू द्या की. नाही, मला माझा संसार महत्वाचा आहे. तुम्ही मॅडम आम्हाला तुमची दलत आहे. सुमे, अगं गीता आणि लक्ष्मण तर बरोबर सांगतायत का एकदम. होय 100% बरोबर अगं. म्हणजे मी चुकीची आहे का? अगं असं नाही. असं नाही का तसं नाही. मी तात्यांना शब्द दिलाय माझा संसार नीट करून धावणार, संसार सोडून इथे तिथे लक्ष देणार नाही असं म्हणलंय मी. उग मला भरीला पाडू नका. सुमे पण तू होय म्हणा प्लीज प्लीज. सुमी एकदा नाही म्हणली म्हणजे नाही. सुमे तुम्ही मला साहेब आता काय करायचं? मामा आता तुमची टर्न. मी बर ठीक आहे. अहो मामी साहेब काय झालंय काय पण? अगं लई मोठा चमत्कार झालाय. ये आव आली बघा सुमन. बघ बघ सुमन, साक्षात निसर्ग देवतेनी हा दृष्टांत दिलाय तुझ्यासाठी. बघ बघ, अगं साक्षात भगवंताच्या मनात आहे. आज वार कुठले का शालू? गुरुवार आहे गुरुवार. गुरुवार. गुरुवार फार भारी वार असतो बरं का. म्हणजे म्हणून निसर्ग देवतेच्या माध्यमातून हा संदेश दिलाय त्यांनी. आव संदेश काय म्हणताय? आदेश म्हणा आदेश. असू दे. सुमन तू चेअरमन पदाला वय म्हण बाई. मामासाहेब, ह्यो दत्तप्रभूंचा नाही तुमच्या भाच्याचा दृष्टांत आहे. आदेश आहे मामासाहेब. सुमन, सुमन तुला आठवतंय ताईंनी दगडाच्या काळजाने आम्हाला जेव्हा घराबाहेर काढलं होतं तेव्हा ह्याच आमराईमध्ये इथेच आम्ही रात्र कुडकुडत काढली होती का थंडीमध्ये. होय अंतवा तुला एकटीलाच पाजर फुटला होता. आमच्यासाठी जेवण घेऊन आली होतीस तू. हो ना, तुझ्या चांगुलपणामुळे, केवळ तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला ताईंनी दुसऱ्या दिवशी घरात घेतलं होतं. होय म्हणूनच म्हणतोय तुझ्यासारख्या चांगल्या व्यक्तींची आज राजकारणामध्ये नितांत गरज आहे ग, नितांत गरज आहे. मामासाहेब, माझी गरज ह्या घराला आहे आणि मी माझा संसार सोडून दुसरं काय बी करणार नाही. माझा संसार नीट करेन असं मी माझ्या तात्यांना शब्द दिलाय. तेव्हा हे होय बी मला काही जमणार नाही बघा. दत्तप्रभू ऐकलं का? अगं पण भगवंता, दत्तप्रभू नाही म्हणली की रती, आता काय करायचं? तुम्ही न होय म्हणायलाच पाहिजे. मग गेले. नाही म्हणली, आता काय करायचं? ते काय नाही, त्या खानोळवालीची फजिती झालेली बघायची मला. तुम्ही काय बी करा. आता फोन कुणाला करताय? भगवंता हा गप जरा. हॅलो. अगं ती खानाळवाली नाही म्हणते चेअरमन व्हायला. सारखं म्हणते मी तात्यांना शब्द दिलाय, मी संसारातच याच घरात लक्ष घालणार म्हणून. आता तूच काहीतरी खेळ कर बाई. हो करते मी काहीतरी, मला थोडा विचार करू द्या. मामांजी चहा घ्या. हा ठेवते. सुमी जरा बस, तुझ्याशी बोलायचं आहे जरा. बबन, तुम्ही ना डॅडींचं तरी ऐकलं पाहिजे बरं का आता. होय तर काय. सुमन होय म्हणली पाहिजे चेअरमन पदासाठी. मला ना तिची फजिती बघायची म्हणजे बघायची. तुम्ही काय बी करा. शालू आज गुरुवार आहे ना. आता वाराच काय मध्येच. अगं दत्तप्रभू, सुमन होय म्हणली पाहिजे हो. मामांजी, मामांजी घ्या चहा घ्या. काय लिहिले ते वाचलं बरं का मी.
मग काय म्हणणं आहे तुझं? मामांजी, अहो मी माझा संसार नीट करीन असं तात्याने शब्द दिलाय. मला नाही पडायचं या राजकारणाच्या भानगडीत. अगं तुझ्यासारखी चांगली माणसं असं म्हणतात, म्हणून तर राजकारणात वाईट माणसं येतात ना. सुमी, तू जर चेअरमन झाली ना तर फार चांगलं काम करशील. करेक्ट, मी हे सांगत होतो तिला. सुमे, होय म्हण ना ग. नाही म्हणजे नाही. होय म्हण सुमी. मामांजी, अहो खरंच मला राजकारणातलं काय बी कळत नाही. सुमन, कधी कधी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो माणसाला. समरची बायको म्हणून लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील, तुझा जय जयकार करतील. कधी नव्हे तो एवढा मान मिळतोय तर घे ना. एवढी मोठी नाही मी सासूबाई. खरं तर ह्यांची आई म्हणून लोक तुमच्यावर ज्यादा विश्वास ठेवतील आणि तुम्हाला माझ्यापेक्षा ज्यादा मान बी मिळेल. आणि सासूबाई, माझ्यापेक्षा ज्यादा अनुभव तुम्हाला राजकारणातला आहे. मी काय म्हणते, तुम्हीच बना चेअरमन. हा, नाही नाही, मी आतापर्यंत कुठल्याही पदावर बसले नाही आणि बसणारही नाही. कारखान्याचं चेअरमन पद वगैरे हे मला शोभत नाही. अगं, भावी मुख्यमंत्र्याची आई आहे मी, माझा मान वेगळाच. पण तुझी नवीन सुरुवात आहे, तू होय म्हण. ताई म्हणते ते बरोबर आहे सुमन, होय म्हण. अगं नशिबाने एवढा चांगला मान मिळतो तर का घेत नाहीस? होय म्हण की सुमी. अहो नाही मामी साहेब, मला कुठला बी मान मिळवायची लय हाव नाही. माझ्यासाठी माझी ही माणसं महत्वाची आहेत आणि त्यांची काळजी घेणे हे माझं काम आहे. आणि खरं तर मी एका साध्या आचार्याची, एक खानावळ सांभाळणारी साधी पोरगी आहे. आणि सासूबाई, मला साधच राहू द्या. हे बघ सुमन, तू कारखान्याची चेअरमन होणार हा निर्णय मी घेतलाय. आणि मी होणार नाही हा निर्णय घेतलाय सासूबाई. माझ्यासाठी माझा संसार महत्वाचा आणि खरं तर ह्यातच माझं समाधान आहे. आणि माझ्यासाठी माझं समाधान महत्वाचं आहे, मान नाही. नाही. समर, सुमननं चेअरमन पदासाठी होय म्हणायला पाहिजे. तू समजूत घाल तिची. हो, मी बघतो काहीतरी. अरे बघतो काय बघतो समर, ती चक्क नाही म्हणून गेली धडधडीत. आता काय करायचं? साहेब, ह्याच्यावर एकच उपाय आहे बघा. काय? मर जाएंगे मिट जाएंगे. बाबा साहेब, चला पाण्याच्या टाकीवर. टाकी? अरे टाकी नको बबन, प्लीज प्लीज. अहो एकदा करून तरी बघूया की. करून बघायला काय हरकत आहे? तुम्ही होय म्हणणार म्हणजे म्हणणार. मी सांगतोय म्हणून करूया. प्लीज प्लीज. बघ बाबा. अहो तात्या, आपल्या समर सरांच्या घरातले सगळेजण सुमीला चेअरमन हो म्हणून सांगतायत, पण आपली सुमी तुम्हाला शब्द दिलाय म्हणून नाही म्हणते. फोन करा तिला आणि हो म्हणायला सांगा. द्या. नाही नाही, मीच तिला इथं तिथं लक्ष न देता नीट संसार कर म्हणून सांगितले, आणि आता मीच तिला कारखान्याच्या भानगडीत लक्ष दे म्हणून सांगू? ओरडेल की मला ती? अहो तात्या, मला सांगा, संसार म्हणजे नेमकं काय? तर घरातल्यांचा मान राखणं, त्यांची मन जपणं. आणि आपली सुमी नाही म्हणून सगळ्यांची मन दुखवते बघा, हो की नाही? हे बरोबर आहे का? आणि संसार म्हणजे काय फक्त मूल आणि चूल नाही हो, तर नवऱ्याला मदत करणं सुद्धा असतं. आणि सुमी नेमकं तेच करत नाही, मग कसला हा संसार? तात्या, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि जास्त विचार पण करू नका. अहो, नवऱ्याला मदत करणं हे बायकोचं कर्तव्य असतं, हो की नाही? आणि आधी तुम्ही फोन करा आणि सुमीला तुमच्या शब्दातून मोकळं करा. घ्या घ्या घ्या, फोन लावा.
थांब मी लावते थांबा बोला लागला घ्या 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 बोला 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 तात्या हा तात्या कशी आहे माझी चिमणी? तात्या घरातल्याने लयच डोसकं फिरवले आणि तुमच्या जावयाने तर लय वात आणलं. सुमी, अगं मी आचारी काम करायचो का नाही तेव्हा तुझी आई माझ्या संगत भाज्या निवड्याला चपात्या करायला यायची बघ. अगं तिच्या मदतीच्या जोरावरच तर मी तालुक्याचा वर्ल्ड फेमस आचारी झालो बघ. नवऱ्याला बायकोची साथ मिळाली ना की नवऱ्याची लई प्रगती होती. माझी कशी झाली? बर मग तात्या मग काय? सुमे, अगं जावई बापूंना मुख्यमंत्री व्हायचं असेल ना तर तू कारखान्याचं चेअरमन हो बघ.